नमस्कार, मी ॲडव्होकेट विधी. तर आपण इथून मागे बरेचसे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. कायद्याच्या रिलेटेड पती पत्नीमधले वाद असतील, पोटगी असेल, डिवोर्स असेल, डिवोर्सचे ग्राउंड असतील, महिलांचे अधिकार असतील, पुरुषांचे अधिकार असतील, किंवा मग पती पत्नींचे अधिकार असतील, आरोपींचे अधिकार असतील, याबद्दल बरेचसे व्हिडिओज आपण या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. जर ते तुम्ही पाहिले नसतील तर पहा व चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे कायदेशीर ज्ञान अगदी सोप्या भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळेल. आणि जर फेसबुक आणि इन्स्टाला पाहत असाल तर फॉलो करा. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की जमीन व घर खरेदी करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, किंवा मग जमीन आणि घर खरेदी करताना कोणकोणत्या सूचना लक्षात घेतल्या पाहिजेत, किंवा कोणकोणत्या गोष्टीचा विचार केला पाहिजे घर किंवा जमीन खरेदी करण्या अगोदरच, हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. म्हणजे आपण जमीन किंवा घर खरेदी करतो, पण आपण बऱ्याचशा गोष्टींचा विचार करत नाही जमीन खरेदी करण्या अगोदर, आणि नंतर आपल्याला त्या गोष्टींचा रिग्रेट होतो. त्यासाठी आपण जमीन किंवा घर खरेदी करताना अगोदरच आपण कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, किंवा कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर पहिला आहे की पैशाची व्यवस्था. म्हणजे पूर्वीपासूनच मनुष्य प्राणी किंवा मनुष्य हा समूहाने राहत आलेला आहे आणि तो समाजप्रिय आहे. प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की आपल्याकडे जमीन असावी, घर असावी, कार असावी. खरेदी करण्याची प्रत्येकाची आकांक्षा असते, प्रत्येकाची इच्छा असते की आपल्याकडे घर असावं, जमीन असावी, किंवा मग एखादी गाडी असावी. पण आकांक्षा पूर्ण करण्यासाठी पैशाची व्यवस्था किंवा पैसा उभारणे आवश्यक आहे. म्हणजे आपल्याकडे तेवढा पैसा असणेही आवश्यक आहे. असे म्हटले जाते की सर्व बाबतींचं, सगळ्या गोष्टींचं नाटक करता येतं, पण पैशाचं नाटक पैशाच्या बाबतीत करता येत नाही. त्यामुळे मालमत्ता खरेदी करताना स्थावर किमतीच्या 25 ते 40% शिल्लक पैसा आपणाजवळ असणे आवश्यक आहे. म्हणजे जी तुम्ही मालमत्ता खरेदी करताय त्या मालमत्तेच्या रकमेच्या 25 ते 40% शिल्लक रक्कम पैसा आपणाजवळ असणे आवश्यक आहे. बाकी कर्ज घेऊन तुम्ही 10 वर्षात आपण कसे कर्ज फेडू शकता, आणि तुमच्याकडे तेवढं इन्कम सोर्स आहे का, हे आपण विचारात करणे आवश्यक आहे. जमीन खरेदी करण्या अगोदर आपला इन्कम किती आहे, आपण हे कर्ज फेडू शकू का, किंवा मग आपल्याकडं तेवढी रक्कम आहे का, स्थावर मालमत्तेच्या 25 ते 40% रक्कम आहे का आपल्याकडे आत्ता, हे विचारात घेणं आवश्यक आहे. भावनेच्या आहारी जाऊन आपण भविष्यात उत्पन्नाचा विचार न केल्यास घर खरेदी करतो किंवा जमीन खरेदी करतो, मग आपल्याला कर्जाची परतफेड होत नाही, मग जप्तीची प्रोसिजर होते, या बऱ्याच बाबींना तोंड द्यावं लागतं व आपल्याबरोबर आपली फॅमिलीही सफर करते. त्यामुळे जमीन किंवा घर तुम्ही खरेदी करत असाल तर त्याच्यासाठी आपल्या पैशाची व्यवस्था करणे, किंवा मग आपल्याकडे तेवढी रक्कम आहे का, आपण तेवढं कर्ज फेडू शकू का, ह्याचा विचार करणे तितकेच आवश्यक आहे. दुसरं आहे संपूर्ण कर्जावर घर खरेदी करू नका. म्हणजे तुम्ही जर घर किंवा जमीन खरेदी करताय तर पूर्णपणे कर्जावर घर खरेदी करू नका. साठी राष्ट्रीय बँका असतील, वित्तीय संस्था असतील, तसेच कर्ज देण्यास त्या तयार असतात, पण ते आवाजावी व्याज घेणार. पण असे असले तरी संपूर्ण कर्जावर खरेदीचे व्यवहार करू नका. संपूर्ण कर्जावर खरेदी करणं जमीन किंवा घर हे अव्यावहारिक ठरू शकते. त्याच्यामुळे तुम्ही पूर्णपणे कर्जावरच खरेदी करू नका. तर हाफ पेमेंट करा, किंवा 25 ते 40% तरी रक्कम पेड करा, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही जेवढं तुम्ही कर्जाचा हप्ता भरू शकता त्याच्यानुसार पेमेंट करून मग तुम्ही घर खरेदी करा. तर तिसरं आहे की जमीन किंवा घराच्या किमतीत लगेच वाढ होत नाही. जर तुम्ही एखादी जमीन किंवा घर जर उत्पन्न चालू होईल, किंमत वाढेल आणि मी लगेच विकेल, ह्या गोष्टीचा विचार करून जर तुम्ही घर किंवा जमीन खरेदी करत असताल तर तशी चूक करू नका. कारण जमिनी खरेदी करत असताना किंमत वाढेल म्हणून जर आपण गुंतवणूक किंवा व्यवहार करून लगेचच मिळकतीची विक्री करू, म्हणजे आपण एखादी जमीन विकत घेतो त्याची लगेचच आपण विक्री करून आपल्याला त्याच्या दुप्पट पैसे मिळतील किंवा 20-30% जास्त मिळतील, असा जर तुम्ही व्यवहार करत असाल तर तो व्यावहारिक ठरत नाही. कारण जमिनीची किंमत ही लगेच वाढत नाही.
त्याला बराचसा कालावधी जाऊन द्यावा लागतो. आणि जर तुम्ही शेत जमिनीत जर गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं लगेच उत्पन्न वाढेल, पण त्याच्यात पण बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही शेतामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार, काही तर शेतातून उत्पन्न मिळत नाही, शेतमालाला भाव मिळत नाही, अस्थिरता असते. काही सरकारी धोरणं असतात, मजुरी खर्चात वाढ होते, त्यामुळे शेती फायद्याची काही वेळेस ठरत नाही. त्यामुळे घर खरेदी करताना वैयक्तिक गरज आहे. अनेक इमारती पूर्ण होऊनही ग्राहक नाही, घर उत्पादनाचे साधन होऊ शकत नाही. ती एक जीवनावश्यक गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही उत्पादनासाठी किंवा उत्पन्न आपलं चालू होईल याच्यासाठी जर तुम्ही घर किंवा जमीन खरेदी करत असाल तर तसं करू नका, कारण घर ही वैयक्तिक गरज आहे. ती एक जीवनावश्यक गरज आहे, ती उत्पन्नाचं साधन होऊ शकत नाही. चौथा आहे शेतजमीन व घर निवडण्याचा उद्देश तुमचा ठरलेला पाहिजे. म्हणजे तुम्ही जमीन किंवा घर खरेदी करताय तर त्यात कोणत्या उद्देशाने करताय हे तुमचं अगोदरच ठरलेलं असणं गरजेचं आहे. खरेदीपूर्वी मालमत्तेची निवड करणे आवश्यक आहे. पण तुम्हाला कोणती जमीन किंवा घर घ्यायचं आहे त्याची निवड करणे आवश्यक आहे. अनेक मालमत्ता पर्याय असतात, त्याच ठिकाणी सोयीचे किंवा सोयी आहेत का, म्हणजे जवळ शाळा आहे का, बस स्थानक आहे का, हॉस्पिटल्स आहेत का, रेल्वे स्टेशन आहे का, बस स्टॉप आहे का, मंदिर, कोणकोणत्या सुविधा ज्या तुम्हाला हव्यात त्या आजूबाजूला आहे का, हे तपासणं तितकंच गरजेचं आहे. खरेदीचा उद्देश निश्चित करणे गरजेचं आहे. मग तुम्हाला गुंतवणूक म्हणून करायचं आहे, उत्पन्नाचं साधन म्हणून करायचं आहे, की जीवनावश्यक गोष्ट म्हणून तुम्हाला ते जमीन किंवा घर खरेदी करायचं आहे, ह्याचं उद्देश तुमचं जमीन खरेदी करण्या अगोदरच निश्चित असणं गरजेचं आहे. तुम्ही जर एखादं जमीन किंवा घर खरेदी करताय त्याचं ठिकाण निश्चितीसाठी तुम्ही कोणकोणती काळजी घेणं गरजेचं आहे. तर पहिलं आहे, खरेदीसाठी कुटुंबातील सदस्यांच्या संमतीशिवाय तुम्ही व्यवहार करू नका. दुसरं आहे, प्रत्यक्ष पाहणी करावी. तुम्ही जी जमीन घेणार आहात, किंवा घर घेणार आहात त्याची प्रत्यक्ष तुम्ही पाहणी करणं गरजेचं आहे. जो मालक आहे त्याच्याशी प्रत्यक्ष जाऊन तुम्ही चर्चा करा. परिसर कसा आहे, मिळकतीची व मालकीची पूर्ण माहिती काढा आणि त्याच्यानंतरच तुम्ही तो व्यवहार करा. व त्याच्यानंतर तुम्ही खरेदीसाठी कुटुंबातील सदस्याच्या संमतीशिवाय हा व्यवहार करू नका. दुसरं आहे, वादातील जर जमीन असेल तर त्याचा व्यवहार तुम्ही करू नका. नंतर आहे, सहमालक असल्यास, म्हणजे जर ती जमीन दोघांमध्ये असेल तर त्या एकाबरोबरच व्यवहार करू नका, दुसऱ्याबरोबरही चर्चा करणे तितकेच गरजेचे आहे व त्याच्याबरोबरही व्यवहार करणे तितकेच गरजेचे आहे. जमिनीचा तुकडा होईल असेही कुठलीही शेतीचे क्षेत्र खरेदी करू नका. नंतर आहे, कुटुंब प्रमुखाला मिळकत विक्री करता येत असली म्हणजे एखाद्या कुटुंब प्रमुखाकडून जर तुम्ही मिळकत घेत असताल, जमीन खरेदी करत असताल किंवा घर खरेदी करत असताल आणि ती मिळकत जर वडिलोपार्जित असेल तर सर्व हिस्सेदारांच्या संमतीशिवाय तो व्यवहार करू नका. म्हणजे प्रत्येक सर्व सहिस्सेदारांची संमती असल्याशिवाय तो व्यवहार करू नका. खरेदी विक्रीचा व्यवहार गपचूप करू नका, अनोंदणीकृत व्यवहार करू नका. आणि आहे की मिळकतीचा बोजा ठेवून, म्हणजे एखाद्या मिळकतीवर जर बोजा असेल त्या मिळकतीची तुम्ही खरेदी करू नका. बक्षीसपत्राने एकत्र कुटुंबाची मिळकत किंवा मिळकतीचे खरेदी करू नका. कायदेशीर व्यवहार हा सर्वांच्या संमतीने पूर्ण होणार नाही. मालकी फसवणुकीच्या दस्ताने असल्यास अशा मिळकतीचा व्यवहार करू नका. अतिक्रमणाचं जर तुम्ही एखाद्या जमीन किंवा घर खरेदी करत असाल तर अतिक्रमण करणारा कधीही मालक होत नाही, त्यामुळे तोही व्यवहार करू नका. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की जर आपल्याला जमीन खरेदी करायची असेल किंवा घर खरेदी करायचे असेल तर त्या अगोदर आपण कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेणे किंवा मग कोणकोणत्या गोष्टींची विचार करणे किंवा कोणकोणत्या गोष्टी ठरवणे हे गरजेचे आहे, हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.